माजी कुलगुरू थोर विचारवंत लातूरचे माजी नगराध्यक्ष आदरणीय डॉक्टर जे.एम. वाघमारे सरांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते। सर्वप्रथम शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांना माझे नमन आणि आज सावित्रीबाई फुले यांची स्मृती दिनानिमित्त त्यांनाही मी विनम्र अभिवादन करते। विषय क्रमांक 9 महिला व बाल विकास कल्याणासंदर्भात बोलताना महिलांचे सबलीकरण, महिला सुरक्षा, बालकांचे आरोग्य, शिक्षण, पोषण तसेच अंगणवाडी व इतर शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी हे त्यामध्ये महत्त्वाचा विषय आहे। महिलांसाठी सर्वप्रथम आपण महिला दिन साजरा करतोय, पण इथे सभागृहामध्ये महिलांना बोलताना माझ्या सर्व बंधूंना माझी विनंती आहे की महिला जेव्हा मुद्दा ठेवतायत तेव्हा प्लीज तुम्ही कोऑपरेट करा। आम्हाला फक्त 2 मिनिटाचा तुम्ही वेळ द्या आमच्यासाठी, पण ते 2 मिनिटं आम्हाला मुद्देसूदपणे आमचा विषय मांडू द्या। कारण तुम्ही जेव्हा बोलता आम्ही पॅनिक होतोय, खरं सांगते मी, आणि इतका गोंधळ गदारोळ होतोय, आम्हाला बोलता येत नाहीये। हां, सर्वजण प्लीज रिक्वेस्ट आहे। आणि आत्ताच विक्रांत भैया म्हणले की आम्ही IAS प्रिपेअर केलोय। जेव्हा IAS प्रिपेअर करतो तेव्हा गोंधळ करून आम्ही अभ्यास करत नाही, आम्ही आमचा मुद्दा मुद्देसूदपणे आणि प्रॉपर अभ्यास करून समोर मांडतोय। आम्ही काहीही विषय जेव्हा मांडतोय तर त्याच्यासाठी आम्ही वेळ देतोय, 2-2, 3-3 दिवस अभ्यास करून मग त्याच्यानंतर आम्ही सभागृहामध्ये येतोय। तर ही सर्वांना विनंती आहे की तुम्ही प्लीज कोऑपरेट करा। लोकांनी आम्हाला इथे निवडून दिलेले सुशिक्षित समाजाचे प्रतिनिधित्व करतोय आम्ही येथे, आणि येणाऱ्या काळामध्ये आम्हाला येथे महिलांचा आणि युवकांसाठी ज्या नोकरीच्या संधी उपलब्ध करून द्यायचे त्याच्यावर आम्हाला काम करायचंय। जर हा गदारोळ असाच चालू राहिला तर आम्ही बोलताना पॅनिक होतोय। आणि मी पण रिक्वेस्ट करते प्रत्येकाशी, तुम्ही थोडं कोऑपरेट करा। 2च मिनिट द्या, फक्त मुद्देसूद मला बोलू द्या। माझा विषय कंटिन्यू करते मी। शहरातील महिलांना आणि बालकांना भेडसावणाऱ्या विविध सामाजिक, आरोग्यविषयक आणि शैक्षणिक समस्यांवर प्रभावीपणे उपाययोजना करण्यासाठी महिला व बाल कल्याण समिती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। मॅडम आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा मला मांडायचा आहे। रागिनीताईंनी सांगितलं इथे की वॉशरूमचा प्रश्न आहे। इलेक्शनचे रिझल्ट आल्या 2-3 दिवसापासून मी 1 दिवसाआड महानगरपालिकेमध्ये येते। वॉशरूमसाठी इतकी प्रॉब्लेम येते मला की महापौर मॅडमांच्या कॅबिनमध्ये गेले, म्हटलं की दुसरीकडे जा। दुसरीकडे कुठे जायचं, आम्हाला अवेलेबल नाहीये, पाणी नाहीये आणि स्वच्छ वॉशरूम अवेलेबल नाहीये। तो सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि इथे महिला आणि बाल विकास कल्याण म्हणता तुम्ही, महिलांसाठी काय प्रोव्हिजन आहेत? महानगरपालिकेमध्ये आम्हाला प्रॉपर एक रूम नाहीये आणि प्रॉपर वॉशरूम नाहीये। दुसरा मुद्दा, गोलाईमध्ये गेल्यानंतर महिलांसाठी वॉशरूम अवेलेबल नाहीये। होते पण ना दुरुस्त, म्हणजे मॅडम त्यांची अवस्था जाऊन बघण्यासारखी आहे। कोणी त्याला सर्वे केलेला आहे? केव्हा बनलेले? त्याच्यामध्ये पाणी इतकी अस्वच्छता आहे, तर त्यावरही आपण लक्ष द्यावं की त्याच्यामध्ये आपल्याला माझं स्वप्न आहे लातूर शहर फक्त महाराष्ट्रात नाही तर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत त्याची ख्याती जावी की सर्वात सुंदर शहर, प्रॉपर मॅनेजमेंट, वेल डिझाईन आणि टाउन प्लॅनिंग अत्यंत उत्तम रीतीने झाली। असं मला वाटतं की जो कार्यकाल माझा आहे, मी माझ्या शहरासाठी काहीतरी उत्तम करावं, यावरही आपण लक्ष द्यावं। आणि दुसरी गोष्ट, CCTV कॅमेऱ्याचं प्रोव्हिजन। मुलींच्या जिथे जिथे शाळा वगैरे आहेत, महिलांचं जिथे रहदारीचे स्थळ आहेत, तिथे CCTV कॅमेऱ्याचे प्रोव्हिजन करावे। कारण आजकाल मुलींचे जे प्रॉब्लेम आहेत, छेडछाड होत आहेत, या गोष्टी समोर येत आहेत आणि त्याच्यासाठी स्ट्रिक्टली काहीतरी आपल्याला ॲक्शन घेणं महत्त्वाचं आहे। या समितीच्या माध्यमातून महिलांच्या सबलीकरणासाठी विविध उपक्रम राबवण्यामध्ये आणखीन एक मुद्दा मला आवर्जून येथे ठेवावासा वाटतो। आजकाल डिजिटल एज्युकेशन झालेलं आहे आणि ऑनलाईन एज्युकेशनच्या माध्यमातून महिलांना वर्क फ्रॉम होम अपॉर्च्युनिटी आपण अवेलेबल करून देऊ शकतो, ज्यामध्ये महिला घरून काही डिजिटल कोर्सेस आहेत त्या करून घरून कमवू शकतात। महिलांचे सबलीकरण होणे खूप महत्त्वाचे आहे। फायनान्शियली महिला जेव्हा इंडिपेंडंट होते तेव्हा ती कॉन्फिडंट होते आणि फॅमिलीसाठी स्ट्रॉंगली स्टँड घेऊ शकते। तर यासाठी मी मॅडमना एक रिक्वेस्ट करू इच्छिते की आपण महिला सबलीकरणामध्ये डिजिटल एज्युकेशनचं एक प्रोव्हिजन आणावं। त्याचबरोबर बालकांच्या आरोग्य आणि उपोषणाच्या योजना प्रभावीपणे अंमलात आणण्यासंदर्भात मोहल्ला क्लिनिकमध्ये ज्या प्रेग्नंट लेडी आहेत त्यांना आता प्रभाग क्रमांक 9 मध्ये बसवेश्वर कॉलेज जवळ
मोहल्ला क्लिनिकचे आणि अंगणवाडीची जी व्यवस्था आहे ती प्रॉपर नाही आहे. तर त्याच्यासाठी माझी इच्छा आहे की उस्मानपुरामध्ये एक मोहल्ला क्लिनिक आणि एक अंगणवाडीची व्यवस्था व्हावी. महानगरपालिकेच्या कामकाजात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी महिलांना एक काउन्सिलिंग सेंटर अवेलेबल करून द्यावं, ज्यामध्ये आपल्या नगरपालिकेमध्ये निवडून आलेल्या महिलांना प्रभागामध्ये जेव्हा त्या जातात त्यांना काय काय प्रश्न आहेत समजून घेण्यासाठी महिलांसाठी एक काउन्सिलिंग सेंटर ठेवावं, ज्यामध्ये महिलांना त्यांना समजून सांगता येईल की तुम्हाला जेव्हा प्रभागात तुम्ही जाता तर लेडीज बरोबर कशा प्रकारे त्यांचा प्रॉब्लेम समजून घ्यायचं हे एक त्यांना तिथे अवेलेबल करून द्यावा. त्याचबरोबर महाराष्ट्रात महानगरपालिका अधिनियम संबंधित तरतुदींना महिला व बाल विकास कल्याण विशेष समितीचे सदस्य संख्या जेव्हा आता ठरवण्यात येत आहे, त्याचबरोबर त्यांना ज्या महिलांना आपली निवड होती त्यांना ट्रेनिंग प्रोग्राम हा अवेलेबल करून द्यावा अशी माझी विनंती आहे. मला 2-3 मिनिटं वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. खासदार माजी कुलगुरू थोर विचारवंत लातूरचे माजी नगराध्यक्ष आदरणीय डॉक्टर जे.एम. वाघमारे सरांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. सर्वप्रथम शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांना माझे नमन आणि आज सावित्रीबाई फुले यांची स्मृती दिनानिमित्त त्यांनाही मी विनम्र अभिवादन करते. विषय क्रमांक 9 महिला व बाल विकास कल्याणासंदर्भात बोलताना महिलांचे सबलीकरण, महिला सुरक्षा, बालकांचे आरोग्य, शिक्षण, पोषण तसेच अंगणवाडी व इतर शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी हे त्यामध्ये महत्त्वाचा विषय आहे. महिलांसाठी सर्वप्रथम आपण महिला दिन साजरा करतोय, पण इथे सभागृहामध्ये महिलांना बोलताना माझ्या सर्व बंधूंना माझी विनंती आहे की महिला जेव्हा मुद्दा ठेवतायत तेव्हा प्लीज तुम्ही कोऑपरेट करा. आम्हाला फक्त 2 मिनिटाचा तुम्ही वेळ द्या आमच्यासाठी, पण ते 2 मिनिटं आम्हाला मुद्देसूदपणे आमचा विषय मांडू द्या. कारण तुम्ही जेव्हा बोलता आम्ही पॅनिक होतोय, खरं सांगते मी, आणि इतका गोंधळ गदारोळ होतोय आम्हाला बोलता येत नाहीये. हां, सर्वजण प्लीज रिक्वेस्ट आहे. आणि आत्ताच विक्रांत भैया म्हणले की आम्ही IAS प्रिपेअर केलोय. जेव्हा IAS प्रिपेअर करतो तेव्हा गोंधळ करून आम्ही अभ्यास करत नाही. आम्ही आमचा मुद्दा मुद्देसूदपणे आणि प्रॉपर अभ्यास करून समोर मांडतोय. आम्ही काहीही विषय जेव्हा मांडतोय तर त्याच्यासाठी आम्ही वेळ देतोय. 2-2, 3-3 दिवस अभ्यास करून मग त्याच्यानंतर आम्ही सभागृहामध्ये येतोय. तर ही सर्वांना विनंती आहे की तुम्ही प्लीज कोऑपरेट करा. लोकांनी आम्हाला इथे निवडून दिलेले सुशिक्षित समाजाचे प्रतिनिधित्व करतोय आम्ही येथे, आणि येणाऱ्या काळामध्ये आम्हाला येथे महिलांचा आणि युवकांसाठी ज्या नोकरीच्या संधी उपलब्ध करून द्यायचे त्याच्यावर आम्हाला काम करायचंय. जर हा गदारोळ असाच चालू राहिला तर आम्ही बोलताना आम्ही पॅनिक होतोय. आणि मी पण रिक्वेस्ट करते प्रत्येकाशी, तुम्ही थोडं कोऑपरेट करा. 2 मिनिट द्या, फक्त मुद्देसूद मला बोलू द्या. माझा विषय कंटिन्यू करते मी. शहरातील महिलांना आणि बालकांना भेडसावणाऱ्या विविध सामाजिक, आरोग्यविषयक आणि शैक्षणिक समस्यांवर प्रभावीपणे उपाययोजना करण्यासाठी महिला व बाल कल्याण समिती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मॅडम आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा मला मांडायचा आहे. रागिनीताईंनी सांगितलं इथे की वॉशरूमचा प्रश्न आहे. इलेक्शनचे रिझल्ट आल्या 2-3 दिवसापासून मी 1 दिवसाआड महानगरपालिकेमध्ये येते. वॉशरूमसाठी इतकी प्रॉब्लेम येते मला की महापौर मॅडमांच्या कॅबिनमध्ये गेले, म्हटलं की दुसरीकडे जा. दुसरीकडे कुठे जायचं, आम्हाला अवेलेबल नाही आहे, पाणी नाही आहे आणि स्वच्छ वॉशरूम अवेलेबल नाही आहे. तो सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि इथे महिला आणि बाल विकास कल्याण म्हणता तुम्ही, महिलांसाठी काय प्रोव्हिजन आहेत? महानगरपालिकेमध्ये आम्हाला प्रॉपर एक रूम नाही आहे आणि प्रॉपर वॉशरूम नाही आहे. दुसरा मुद्दा, गोलाईमध्ये गेल्यानंतर महिलांसाठी वॉशरूम अवेलेबल नाही आहे. होते पण ना दुरुस्त, म्हणजे मॅडम त्यांची अवस्था जाऊन बघण्यासारखी आहे. कोणी त्याला सर्वे केलेला आहे? केव्हा बनलेले? त्याच्यामध्ये पाणी इतकी अस्वच्छता आहे. तर त्यावरही आपण लक्ष द्यावं की त्याच्यामध्ये आपल्याला माझं स्वप्न आहे लातूर शहर फक्त महाराष्ट्रात नाही तर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत त्याची ख्याती जावी की सर्वात सुंदर शहर, प्रॉपर मॅनेजमेंट, वेल डिझाईन्ड आणि टाउन प्लॅनिंग अत्यंत उत्तम रीतीने झाली. असं मला वाटतं की जो कार्यकाल माझा आहे मी माझ्या शहरासाठी काहीतरी उत्तम करावं, यावरही आपण लक्ष द्यावं. आणि दुसरी गोष्ट,
CCTV कॅमेऱ्याचं प्रोव्हिजन, मुलींच्या जिथे जिथे शाळा वगैरे आहेत, महिलांचं जिथे रहदारीचे स्थळ आहेत तिथे CCTV कॅमेऱ्याचे प्रोव्हिजन करावे. कारण आजकाल मुलींचे जे प्रॉब्लेम आहेत, छेडछाड होत आहेत, या गोष्टी समोर येत आहेत आणि त्याच्यासाठी स्ट्रिक्टली काहीतरी आपल्याला ॲक्शन घेणं महत्त्वाचं आहे. या समितीच्या माध्यमातून महिलांच्या सबलीकरणासाठी विविध उपक्रम राबवण्यामध्ये आणखीन एक मुद्दा मला आवर्जून येथे ठेवावासा वाटतो. आजकाल डिजिटल एज्युकेशन झालेलं आहे आणि ऑनलाईन एज्युकेशनच्या माध्यमातून महिलांना वर्क फ्रॉम होम अपॉर्च्युनिटी आपण अवेलेबल करून देऊ शकतो, ज्यामध्ये महिला घरून काही डिजिटल कोर्सेस आहेत त्या करून घरून कमवू शकतात. महिलांचे सबलीकरण होणे खूप महत्त्वाचे आहे. फायनान्शियली महिला जेव्हा इंडिपेंडंट होते तेव्हा ती कॉन्फिडंट होते आणि फॅमिलीसाठी स्ट्रॉंगली स्टँड घेऊ शकते. तर यासाठी मी मॅडमना एक रिक्वेस्ट करू इच्छिते की आपण महिला सबलीकरणामध्ये डिजिटल एज्युकेशनचं एक प्रोव्हिजन आणावं. त्याचबरोबर बालकांच्या आरोग्य आणि उपोषणाच्या योजना प्रभावीपणे अंमलात आणण्यासंदर्भात मोहल्ला क्लिनिकमध्ये ज्या प्रेग्नंट लेडी आहेत त्यांना आता प्रभाग क्रमांक 9 मध्ये बसवेश्वर कॉलेजजवळ मोहल्ला क्लिनिकचे आणि अंगणवाडीची जी व्यवस्था आहे ती प्रॉपर नाही आहे. तर त्याच्यासाठी माझी इच्छा आहे की उस्मानपुरामध्ये एक मोहल्ला क्लिनिक आणि एक अंगणवाडीची व्यवस्था व्हावी. महानगरपालिकेच्या कामकाजात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी महिलांना एक काउन्सिलिंग सेंटर अवेलेबल करून द्यावं, ज्यामध्ये आपल्या महानगरपालिकेमध्ये निवडून आलेल्या महिलांना प्रभागामध्ये जेव्हा त्या जातात त्यांना काय काय प्रश्न आहेत समजून घेण्यासाठी महिलांसाठी एक काउन्सिलिंग सेंटर ठेवावं, ज्यामध्ये महिलांना त्यांना समजून सांगता येईल की तुम्हाला जेव्हा प्रभागात तुम्ही जाता तर लेडीज बरोबर कशा प्रकारे त्यांचा प्रॉब्लेम समजून घ्यायचं हे एक त्यांना तिथे अवेलेबल करून द्यावा. त्याचबरोबर महाराष्ट्रात महानगरपालिका अधिनियम संबंधित तरतुदींना महिला व बाल विकास कल्याण विशेष समितीचे सदस्य संख्या जेव्हा आता ठरवण्यात येत आहे, त्याचबरोबर त्यांना ज्या महिलांना आपली निवड होती त्यांना ट्रेनिंग प्रोग्राम हा अवेलेबल करून द्यावा अशी माझी विनंती आहे. मला 2-3 मिनिटं वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. खासदार माजी कुलगुरू थोर विचारवंत लातूरचे माजी नगराध्यक्ष आदरणीय डॉक्टर JM वाघमारे सरांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते. सर्वप्रथम शाहू फुले आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांना माझे नमन. आणि आज सावित्रीबाई फुले यांची स्मृती दिनानिमित्त त्यांनाही मी विनम्र अभिवादन करते. विषय क्रमांक 9 महिला व बाल विकास कल्याणासंदर्भात बोलताना महिलांचे सबलीकरण, महिला सुरक्षा, बालकांचे आरोग्य, शिक्षण, पोषण तसेच अंगणवाडी व इतर शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी हे त्यामध्ये महत्त्वाचा विषय आहे. महिलांसाठी सर्वप्रथम आपण महिला दिन साजरा करतोय, पण इथे सभागृहामध्ये महिलांना बोलताना माझ्या सर्व बंधूंना माझी विनंती आहे की महिला जेव्हा मुद्दा ठेवतायत तेव्हा प्लीज तुम्ही कोऑपरेट करा. आम्हाला फक्त 2 मिनिटाचा तुम्ही वेळ द्या आमच्यासाठी, पण ते 2 मिनिटं आम्हाला मुद्देसूदपणे आमचा विषय मांडू द्या. कारण तुम्ही जेव्हा बोलताय आम्ही पॅनिक होतोय, खरं सांगते मी, आणि इतका गोंधळ गदारोळ होतोय आम्हाला बोलता येत नाहीये. हां, सर्वजण प्लीज रिक्वेस्ट आहे. आणि आत्ताच विक्रांत भैया म्हणले की आम्ही IAS प्रिपेअर केलोय. जेव्हा IAS प्रिपेअर करतो तेव्हा गोंधळ करून आम्ही अभ्यास करत नाही. आम्ही आमचा मुद्दा मुद्देसूदपणे आणि प्रॉपर अभ्यास करून समोर मांडतोय. आम्ही काहीही विषय जेव्हा मांडतोय तर त्याच्यासाठी आम्ही वेळ देतोय. 2-2, 3-3 दिवस अभ्यास करून मग त्याच्यानंतर आम्ही सभागृहामध्ये येतोय. तर ही सर्वांना विनंती आहे की तुम्ही प्लीज कोऑपरेट करा. लोकांनी आम्हाला इथे निवडून दिलेले सुशिक्षित समाजाचे प्रतिनिधित्व करतोय आम्ही येथे, आणि येणाऱ्या काळामध्ये आम्हाला येथे महिलांचा आणि युवकांसाठी ज्या नोकरीच्या संधी उपलब्ध करून द्यायचे त्याच्यावर आम्हाला काम करायचंय. जर हा गदारोळ असाच चालू राहिला तर आम्ही बोलताना आम्ही पॅनिक होतोय. आणि मी पण रिक्वेस्ट करते प्रत्येकाशी, तुम्ही थोडं कोऑपरेट करा. 2 मिनिट द्या, फक्त मुद्देसूद मला बोलू द्या. माझा विषय कंटिन्यू करते मी. शहरातील महिलांना आणि बालकांना भेडसावणाऱ्या विविध सामाजिक, आरोग्यविषयक आणि शैक्षणिक समस्यांवर प्रभावीपणे उपाययोजना करण्यासाठी महिला व बाल कल्याण समिती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मॅडम आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा मला मांडायचा आहे. रागिनीताईंनी सांगितलं इथे की वॉशरूमचा प्रश्न आहे. इलेक्शनचे रिझल्ट आल्या 2-3 दिवसापासून मी 1 दिवसाआड महानगरपालिकेमध्ये येते. वॉशरूमसाठी इतकी प्रॉब्लेम येते मला की
महापौर मॅडमांच्या कॅबिनमध्ये गेले, म्हटलं की दुसरीकडे जा. दुसरीकडे कुठे जायचं, आम्हाला अवेलेबल नाही आहे, पाणी नाही आहे आणि स्वच्छ वॉशरूम अवेलेबल नाही आहे. तो सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि इथे महिला आणि बालविकास कल्याण म्हणता तुम्ही, महिलांसाठी काय प्रोव्हिजन आहेत? महानगरपालिकेमध्ये आम्हाला प्रॉपर एक रूम नाही आहे आणि प्रॉपर वॉशरूम नाही आहे. दुसरा मुद्दा, गोलाईमध्ये गेल्यानंतर महिलांसाठी वॉशरूम अवेलेबल नाही आहे. होते पण ना दुरुस्त, म्हणजे मॅडम त्यांची अवस्था जाऊन बघण्यासारखी आहे. कोणी त्याला सर्वे केलेला आहे? केव्हा बनलेले? त्याच्यामध्ये पाणी इतकी अस्वच्छता आहे, तर त्यावरही आपण लक्ष द्यावं की त्याच्यामध्ये आपल्याला माझं स्वप्न आहे लातूर शहर फक्त महाराष्ट्रात नाही तर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत त्याची ख्याती जावी की सर्वात सुंदर शहर, प्रॉपर मॅनेजमेंट, वेल डिझाईन्ड आणि टाउन प्लॅनिंग अत्यंत उत्तम रीतीने झाली. असं मला वाटतं की जो कार्यकाल माझा आहे, मी माझ्या शहरासाठी काहीतरी उत्तम करावं, यावरही आपण लक्ष द्यावं. आणि दुसरी गोष्ट, CCTV कॅमेऱ्याचं प्रोव्हिजन. मुलींच्या जिथे जिथे शाळा वगैरे आहेत, महिलांचं जिथे रहदारीचे स्थळ आहेत, तिथे CCTV कॅमेऱ्याचे प्रोव्हिजन करावे. कारण आजकाल मुलींचे जे प्रॉब्लेम आहेत, छेडछाड होत आहेत, या गोष्टी समोर येत आहेत आणि त्याच्यासाठी स्ट्रिक्टली काहीतरी आपल्याला ॲक्शन घेणं महत्त्वाचं आहे. हां या समितीच्या माध्यमातून महिलांच्या सबलीकरणासाठी विविध उपक्रम राबवण्यामध्ये आणखीन एक मुद्दा मला आवर्जून येथे ठेवावासा वाटतो. आजकाल डिजिटल एज्युकेशन झालेलं आहे आणि ऑनलाईन एज्युकेशनच्या माध्यमातून महिलांना वर्क फ्रॉम होम अपॉर्च्युनिटी आपण अवेलेबल करून देऊ शकतो, ज्यामध्ये महिला घरून काही डिजिटल कोर्सेस आहेत त्या करून घरून कमवू शकतात. महिलांचे सबलीकरण होणे खूप महत्त्वाचे आहे. फायनान्शियली महिला जेव्हा इंडिपेंडंट होते तेव्हा ती कॉन्फिडंट होते आणि फॅमिलीसाठी स्ट्रॉंगली स्टँड घेऊ शकते. तर यासाठी मी मॅडमना एक रिक्वेस्ट करू इच्छिते की आपण महिला सबलीकरणामध्ये डिजिटल एज्युकेशनचं एक प्रोव्हिजन आणावं. त्याचबरोबर बालकांच्या आरोग्य आणि उपोषणाच्या योजना प्रभावीपणे अंमलात आणण्यासंदर्भात मोहल्ला क्लिनिकमध्ये ज्या प्रेग्नंट लेडी आहेत त्यांना आता प्रभाग क्रमांक 9 मध्ये बसवेश्वर कॉलेज जवळ मोहल्ला क्लिनिकचे आणि अंगणवाडीची जी व्यवस्था आहे ती प्रॉपर नाही आहे. तर त्याच्यासाठी माझी इच्छा आहे की उस्मानपुरामध्ये एक मोहल्ला क्लिनिक आणि एक अंगणवाडीची व्यवस्था व्हावी. महानगरपालिकेच्या कामकाजात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी महिलांना एक काउन्सिलिंग सेंटर अवेलेबल करून द्यावं, ज्यामध्ये आपल्या महानगरपालिकेमध्ये निवडून आलेल्या महिलांना प्रभागामध्ये जेव्हा त्या जातात त्यांना काय काय प्रश्न आहेत समजून घेण्यासाठी महिलांसाठी एक काउन्सिलिंग सेंटर ठेवावं, ज्यामध्ये महिलांना त्यांना समजून सांगता येईल की तुम्हाला जेव्हा प्रभागात तुम्ही जाता तर लेडीज बरोबर कशा प्रकारे त्यांचा प्रॉब्लेम समजून घ्यायचं, हे एक त्यांना तिथे अवेलेबल करून द्यावा. त्याचबरोबर महाराष्ट्रात महानगरपालिका अधिनियम संबंधित तरतुदींना महिला व बाल विकास कल्याण विशेष समितीचे सदस्य संख्या जेव्हा आता ठरवण्यात येत आहे, त्याचबरोबर त्यांना ज्या महिलांना आपली निवड होती त्यांना ट्रेनिंग प्रोग्राम हा अवेलेबल करून द्यावा, अशी माझी विनंती आहे. मला 2-3 मिनिटं वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.